नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. मात्र या तयारीत तपोवन परिसरातील शेकडो वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि त्या विरोधात पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरलेत. विकास होऊ द्या, पण निसर्गाच्या मरणावर नाही, असा ठाम पवित्रा त्यांचा आहे. या वादात आता ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही एंट्री झाली असून त्यांनी संताप व्यक्त करत सरकारवर थेट निशाणा साधलाय. सयाजी शिंदे म्हणालेत की तपोवनमधील वृक्षतोड ही नाशिकची आणि माणुसकीची लाज आहे. मला नाशिकमधून फोन येत आहेत, एक वृक्ष तोडलं तर आम्ही 100 जण मरायला तयार आहोत, असं लोक म्हणतायत. झाड तोडून दाखवा, आम्ही इथेच बसलोय, असंही सयाजी शिंदे म्हणालेत. सयाजी शिंदे हे एक लोकप्रिय अभिनेतेच नाहीये, तर वृक्ष संवर्धनासाठी सतत लढणारे कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्रात वृक्ष वाचवण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी सह्याद्री देवराई नावाच्या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यांनी सरकारला इशारा देत स्पष्ट केलंय की विकास आणि निसर्ग यांच्यातील समतोल बिघडून दिला तर पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. दरम्यान तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा भडकला असून नाशिकमध्ये नागरिक, पर्यावरण संस्था आणि कला विश्वाचा एकच सूर उमटलाय. कुंभमेळा हो, पण झाडं वाचली पाहिजे.